तर मंडळी आज मी बनवलेला आहे प्रॉन्स कोळीवाडा। तर तो कसा बनवला आहे आणि किती साहित्यात बनवला आहे हे तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग मी त्यासाठी घेतलेले आहे पाव किलो प्रॉन्स। त्यात हळद, मीठ, थोडंसं बेसन पीठ, थोडासा मैदा आणि थोडंसं तांदूळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर नाही ॲड केलेलं कारण त्याची टेस्ट मला अजिबात आवडत नाही। हे सगळे टाकून घेतलं। त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचे मसाले टाकायचे आहेत। मी घरगुती तिखट टाकलेलं होतं लाल, थोडासा चिकन सुहाणा मसाला टाकून घेतला, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडा अर्धा लिंबू पिळला त्याच्यावरती। लिंबाचे बी पडले असतील तर व्यवस्थित काढून घ्या, त्यामुळे कडू लागणार नाही। आणि मग ते छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर थोडंसं तेल टाकलं आणि एक अंडं टाकायचं होतं, पण अंड्यातला पिवळा बलक नाही टाकायचा, फक्त जो पांढरा भाग असतो तोच आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर मी मेहनत करून फक्त पांढरा भाग टाकायचा प्रयत्न केला आणि तो सक्सेस झाला माझा। त्यानंतर असं छान ते मिक्स करून घ्यायचं। मिश्रण असं काहीसं दिसेल तुम्हाला। तोपर्यंत हे सगळं तयारी करेपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं आणि कमी प्रमाणात होतं, त्यामुळे मग मी छोट्याच कढईत ते तळून घेतले। तर असे तेल गरम झाल्यावर छान असे ते ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचे। अँड दिस इज माय प्रॉन्स कोळीवाडा। कसा दिसतोय तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने माझा प्रॉन्स कोळीवाडा तयार आहे। आता मी त्याला छान असं डेकोरेट करते। तर तुम्ही नक्की ट्राय करा एवढ्या कमी साहित्यात आणि एवढ्या कमी वेळात। खरंच त्याला मला हार्डली 10 ते 15 मिनटं लागले बनवायला। आणि अशा पद्धतीने माझा प्रॉन्स कोळीवाडा तयार झालेला आहे। आमच्या साहेबांना तो प्रचंड आवडतो। तर चला मग सबस्क्राईब करा।